नमस्कार मंडळी. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात आपण महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकर यांचे मनोभावे दर्शन घेऊ शकता. महाराष्ट्रात असे काही प्रमुख 12 ज्योतिर्लिंगपैकी 5 ज्योतिर्लिंग मंदिरे भगवान शिवशंकर यांना समर्पित आहेत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर, नागेश्वर आणि वैजनाथ ही तीर्थक्षेत्रे लोकप्रिय आहेत. तसेच प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा इतिहास आणि महत्त्व आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिकजवळ त्र्यंबक येथे असलेले हे मंदिर त्याच्या त्रिमुखी ब्रह्मा, विष्णू आणि शिव ज्योतिर्लिंगासाठी आणि गोदावरी नदीच्या उगमस्थानासाठी ओळखले जाते. श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात असलेले हे मंदिर भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ डोंगर आणि जंगलांमध्ये वसलेले आहे. त्या जंगलाला भीमाशंकर अभयारण्य म्हणून ओळखले जाते. श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ लेण्यांजवळ असलेले हे मंदिर त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीवकाम आणि शिल्पांसाठी ओळखले जाते. श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे असलेले हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील सर्वात जुने ज्योतिर्लिंग मानले जाते. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर बीड जिल्ह्यातील परळी येथे वसलेले हे मंदिर औषधी वनस्पतींनी वेढलेले आहे आणि त्याच्या उंच भिंती आणि वर एक मोठे शिवलिंग यासाठी ओळखले जाते.